स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं अर्थात स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅगच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, नेता नाही, पुढारी नाही, तर स्वतः तन मन धन अर्पण करून सोलापूरमध्ये जे विविध मंडळं आहेत, विकासाची कामं करणारी ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्यामध्ये स्वतःहून हिरिरीनं भाग घेऊन समाजसेवा करणारा एक धडाडीचा कार्यकर्ता आज इथं आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आले। त्यांचं नाव आहे अजय पोन्नम। मी अजय पोन्नम यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर, नमस्कार, धन्यवाद। अजयजी, बोला। आपलं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण जे आहे D.Ed झालेलं आहे। D.Ed बरं। HSC D.Ed करून पुढं परत मी BAचं जे आहे ते केलेलं आहे। आणि माझं मग कामाच्या याच्यामध्ये आम्ही शैक्षणिकमध्ये अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलची मी स्थापना केली। बरं घरकुलमध्ये अशा वेळी केली की ज्या वेळेस तिथं इंग्लिश मीडियम चालणार नाही, हे सगळ्यांचं 100% मत होतं, जे माझ्या जवळचे असतील किंवा इतर लोक असतील त्यांचं मत। मग एकच भावना होती अगोदरपासून की ह्या भागातील मुलांना एक दर्जेदार शिक्षण जे आहे ते मिळावं, त्यासाठी मी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली। कारण की मी तात्यासाहेब कोठे ह्यांच्या हाताखाली मी काम करून तिथं मी तयार झालेला जो आहे एक गडी आहे की बघितले की तात्यांचं पण असं होतं की आपण सामाजिक कार्य लोकांसाठी काय करता येईल हे आपण केलं पाहिजे। तीच प्रेरणा घेऊन मग मी विचार केला की आपण इथं करूया, आणि त्या भावनेतून जर केलं मी त्याचेच त्या प्रदे की आज अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल ही सोलापुरातील 10 टॉप 10 मधील एक शाळा आहे। वा। आणि सगळ्यांना विश्वास आहे की आज अजय सर आहेत तर आमच्या मुलाचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे। मग हे करता करता अजयजी, तुम्ही कुठल्या सामाजिक संघटनेमध्ये कार्यरत आहात का? हो, आमच्या इथे आदर्श मित्र मंडळ म्हणून जे आहे प्रतिष्ठान, त्याच्यामध्ये मी सामाजिक कार्य जे आहे त्या प्रतिष्ठानतर्फे करतो। काय म्हणजे नेमकं काय करते ही संस्था? आज ही संस्था जी आहे लोकांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या काय अडचणी असतील ते मांडणे। आज ब्लड डोनेशन कॅम्प जेव्हा जेव्हा आपल्याला भासवतं की जाणवतं किंवा GR येतो की रक्त कमी आहे, रक्तपेढ्यांना त्याची गरज आहे। किती वर्षापासून ही संस्था काम करते मंडळ? जवळपास आज किमान एक 10 ते 15 वर्ष झाले आम्ही। म्हणजे दरवर्षी तुम्ही रक्तदान शिबिर हो, रक्तदान शिबिर रिस्पॉन्स चांगला मिळतो? चांगला असू शकतो। अजून कुठला उपक्रम? अजून आता सामाजिक गणपती, गणपतीच्या वेळेला काय करतात? गणपतीच्या वेळेस आम्ही तिथल्या ह्याच्यासाठी मुलांसाठी गेम्स जे आहेत ते अरेंज करतो। त्यांना महिलांसाठी आम्ही जे आहे व्याख्यान ठेवतो आम्ही, मोटिवेशनल व्याख्यान असतं त्याच्यामध्ये। आणि मग पुन्हा अन्नदान जे आहे हे सुरू असतं त्याच्यामध्ये की आपल्याला माहिती आहे की गणपती वगैरे जे आपण हे करतो कार्यक्रम, त्याच्यामध्ये लोकांना एकत्रित आणणे हा जो उपक्रम असतो महत्त्वपूर्ण, तर त्याच्यावरती आम्ही भर देतो। सर, तुम्ही शिक्षक आहे? शिक्षक तुम्ही नेमकं काय पेशा काय तुमचा कुठला आहे? मी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। आणि मी पूर्वी शिक्षक देखील होतो। म्हणजे आता नाहीये? आता काय ऍडमिनिस्ट्रेशन आहे माझ्याकडे। आता तेवढा वेळ मिळत नाही की आता मी क्लासवर जाऊन शिकवतो, तर ऍडमिनिस्ट्रेशन माझ्याकडे आहे शाळेचं। मग ऍडमिनिस्ट्रेशन या पदावर तुम्ही काम करता, तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं काय इच्छुक? त्याच्या मागचं कारण असं आहे की आज मी तिथं असल्यामुळं बरेचसे जे पालक असतील किंवा या संघटना असतील त्यांच्या बरेच काही अडचणी ते घेऊन येतात। मागील काही काळामध्ये अशा अडचणीची लोकांना पैशांची गरज पडायची, तर ते मला आपल्या इथं लक्ष्मी बँक, चौडेश्वरी असायचे, बरेचसे फायनान्सवाले आहेत। मला काय म्हणायचं तर आर्थिक मदतीचा आणि महानगरपालिकेचा काय संबंध? सांगतो ना, याच्यामधूनच काय विषय झाला की म्हणजे लोकांचा जो संपर्क माझ्याकडे येत, आज लोकांच्या काय अडचणी आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल किंवा दिवाबत्तींचा विषय असेल, आता मधल्या 4-5 वर्षात तर इतकी अडचण आहे। आपण बघतो की लाईटच नसतात बऱ्याच ठिकाणी, कोणी दखल घेणारं नसतं, रस्ते सगळे खड्डेमय झाले होते, पाण्याची आपदा होती सगळे। ह्या गोष्टी असल्यामुळे असं वाटलं की आपण की लोक जे येतात की कुठलं पत्र हवं आहे, काही शिफारस हवी आहे लोकांना, काही वेळेस कोणी भेटत नाही, तर त्यांचा असं कल आहे की लोकांचं देखील की तुम्ही ह्या निवडणुकीत उभा राहावं, जेणेकरून असं देखील तुम्ही आम्हाला मदत करता, तुम्ही करता, तर तुम्ही लोकांची मागणी आहे, लोकांचा कल, लोकांची इच्छा आहे तुम्ही महानगरपालिकेत उभा राहा, त्यासाठी प्रभाग वगैरे काय निवडला डोळ्यासमोर? कारण की ज्या प्रभागात आता माझं जास्त म्हणजे काम आहे 10 प्रभाग क्रमांक 10 एरिया कुठली आहे? त्याच्यामध्ये आपल्या घरकुल मधला A-B ग्रुप आहे, श्रद्धा एमराल्डचा जो आहे आपण बघतो तो एरिया आहे, अक्कलकोट रोडचा लेफ्ट साईडचा भाग। मग
ABCD एज ग्रुप वगैरे येतो. किती त्याच्यानंतर मतदारसंख्या किती आहे? तिथे जवळपास साधारण एक 34 ते 36,000ची मतदार जे आहे आपल्या यादीमध्ये जे दिसतं. या 36,000 मतदारामध्ये हा. कुठल्या जातीचे किंवा धर्माचे लोक जास्त आहेत? ह्याच्यामध्ये जास्त करून पद्मशाली समाज जो आहे तो जास्त आहे. तुम्ही पद्मशाली समाज? मी पद्मशाली समाजाचाच आहे. अच्छा, पद्मशाली समाज सगळ्यात मोठी संख्या. तिथं त्याच्या जास्त. खालोखाल कुठली येते? त्याच्या खाली जर आपण अंदाज? बघितलं तर आपण तिथे मग पुन्हा जे मुस्लिम समाज जो आहे तो देखील त्याच्यामध्ये येतो. बरं. तोही आहे त्याच्यामध्ये. मग मागासवर्गीय पण त्याच्यामध्ये आहे, बौद्ध वगैरे. मग या एरियामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये मेडिकल कॉलेजचा जो संपूर्ण परिसर आहे, कधी चक्कर मारलात का? संपूर्ण परिसर डोळ्यानं बघितला? होय. बघितला? हो. काय जाणवलं? तिथले रस्ते कसे आहेत? तिथले रस्ते पूर्वी तर तुम्हाला माहिती आहे खराब होते, पण जसं अण्णांनी पुन्हा काम केलं, महेश अण्णांनी. महेश अण्णा. हा, हे ॲक्च्युली आमचे नेते आम्ही म्हणून महेश अण्णा कुठे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवला. कारण की त्यांनी ज्या प्रकारे घरकुलची जी प्रगती केली, जी सुधारणा केली, तर ती सुधारणा आणखीन पुढे देखील आपण त्यांची विचारसरणी आपण पुढे घेऊन जाऊ, हा एक उद्देश जे आपल्या मनात ठेवून आपण कार्य करण्याची निवड केली तो प्रभाग. तुम्ही अरिहंत इंग्लिश मिडियमची जी शाळा काढली, होय. तात्याच्या प्रेरणेतून तुम्ही काढला, होय. आणि त्या परिसराचा विकास त्यांचेच सुपुत्र महानगरपालिकेचे किंगमेकर होय. महेश अण्णांनी केलेला. येस. मग तुम्ही काँग्रेसकडे तिकीट मागणार आहात का प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्यासाठी? किंवा त्या पक्षाचं काम केलं का? काँग्रेस पक्षाचं काम केलं ज्या का? वेळेस महेश अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस आम्ही त्यांचं काम जे आहे अण्णा कोटे परिवारासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम केले. मग त्यानंतर ते सेनेत आले, हो, त्यावेळेला त्यावेळेला देखील केला. सेनेचं काम हो केलं. हो. अच्छा. मग आता तिकीट कुठल्या पक्षाकडून मागणार? आता भाजपकडून आम्ही म्हणजे हे तिकीट मागितलेलं आहे मी भाजप पक्ष. भाजपकडून. भाजपसाठी भाजप पक्षासाठी तुम्ही काय केलं? कारण की मी मुळात जो आहे पूर्वीपासून मी मोदी साहेबांचा जो आहे तो फॅन आहे. मी संघात लहानपणी पण मी शाखेत गेलेलो आहे. संघासोबतचं मग माझं एवढं संपर्क आहे. तुमच्यावर भारतीय जनता पार्टीची किंवा विश्व हिंदू परिषदेची हो. किंवा संघाचं जर तुमच्यावर पगडा असेल, शिक्षण असेल, तुम्ही काँग्रेसकडे कसं काय वळला? त्यावेळेस अण्णा खूप अगोदर काँग्रेसमध्ये होते. बरेच वर्ष झाले की अण्णाने ते 15 वर्ष टर्म झाले की अण्णा शिवसेनेत आले. आज 9 वर्ष झाले, 4 वर्ष झाले की इलेक्शनच लागले नाहीत त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस ती जुनी गोष्ट होती. त्यावेळेस मला असं वाटतं की मीच नाही तर घरकुलमधले सगळे जे लोक आहेत अण्णा ज्या पक्षात उभारतात तिथेही कट्टरता म्हटल्यासारखं भाजपप्रेमी आहेत, पण अण्णांवरती एक लोकांचं एक प्रेम येतं. आणि ते प्रेम काय तर अण्णांनी जे काम केलेलं आहे त्या कामावर. आपण जे नगरसेवक बघतो, लोकसभा विधानसभा ह्या गोष्टी वेगळ्या आणि नगरसेवकाची गोष्ट जी आहे ती व्यक्ती बघून मतदान बरोबर. केलं जातं. मग ते अण्णांसाठीच आहे ते. तिथं कुठला म्हणजे पक्ष जो आहे तेवढं महत्वाचा नसतो. नाही आणि अण्णांच्या बाबतीत तर नाहीये कार्य केल्यामुळं. त्यामुळं सगळे अण्णांच्या कामाच्या प्रेमात पडलेले आहेत. मग आता प्रभाग क्रमांक 9 मधून तुम्ही इच्छुक आहात. होय. ऑलरेडी 10 10. प्रभाग क्रमांक 10 मधून तुम्ही इच्छुक आहात हो. महानगरपालिकेच्या निवडणुकीला. हो. आता फॉर्म वगैरे सुटलेत, 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे. होय. तुम्ही फॉर्म भराल, कदाचित घेतला बी असाल, आणखीन नाही घेतलं. म्हणजे भाजपच्या वतीने तुम्ही भरणार. होय. पण ऑलरेडी गेल्या अनेक वर्षापासून ज्या भाजपमध्ये काम करतात, तुम्ही अण्णांच्या पाठीमागे लागलात, अण्णांवर नितांत प्रेम करणारे तुम्ही. होय. अण्णा ज्या पक्षात असतील, काँग्रेसमध्ये असतील काँग्रेसमध्ये, शिवसेनेमध्ये गेले शिवसेनेमध्ये, मध्यंतरी अण्णा कदाचित भाजपमध्ये जाणार अशी हवा उठली होती. होय. हां, चंद्रकांत पाटलांच्या तोंडून वगैरे, तत्कालीन पालकमंत्र्यांच्या तोंडून, असं कुठंतरी काहीतरी ऐकण्यात वाचण्यात काय तर कोणाकडून ऐकलं. मग भाजपसाठी कुठलंही काम केलेलं नाही, भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमाला किंवा तिथल्या पक्षाचं काम केलं नाही. कोणी- तुम्हाला तिकीट तुम्ही नाही असं म्हणणं काही काम नाही केलं म्हणून. हां, केलंय का? काय केलं? नगरसेवकाची हा विषय वेगळा. आज तिथले जे काय आता दुर्गा दौड असेल किंवा जे संचलन चालतं दसऱ्याच्या ह्याला, त्यावेळेस मीच प्रमुख पाहुणे असेल. म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला की पक्षानं तुम्हाला तिकीट का म्हणून द्यावं म्हणून तुम्ही भाजपचं तिकीट, भाजप पक्षानं तुम्हाला का म्हणून द्यावं तिकीट, कशासाठी द्यावं, तुम्ही काय केलं भाजपसाठी म्हणून त्यानं तुम्हाला तिकीट द्यावं, भाजपनं कशासाठी द्यावं तुम्हाला? आज मी म्हटल्यासारखं लोकसभा असू दे विधानसभा असू दे, त्यावेळेस जे आहे आम्ही जे आहे भाजपचंच काम केलेलं आहे त्यावेळेस. नाही हो, मी तुम्ही तुम्हाला केलं भाजपचं काम. मला काय म्हणायचं, गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे काही कार्यकर्ते इथं काम करत असतील का नाही, गेल्या 5 वर्षापासून, 10 वर्षापासून, 15-20, त्यांना सोडून तुम्हाला कसे देतील म्हणून तुम्ही? हा आता पक्षाचा विषय आहे.
आणि आज जर तुम्हाला पक्षाला देखील असं वाटतंय का? हो, कारण की कसं आहे, स्ट्रॉंग जर का त्यांना एक कॅन्डिडेट जर पाहिजे असेल, मला वाटतं म्हणजे काम करतात ते स्ट्रॉंग नाही आहेत का? तसं म्हणत नाही मी. सगळ्या बाजूने जे आहे, सगळ्या बाजूने जर का चांगलं काम करण्यासाठी आज तेही करत असतील, तो त्यांचा विषय आहे. त्यांना डावलून पक्ष तुम्हाला ठरवेल. तिकीट देतील मी असं असं म्हणत वाटतंय नाही की का? त्यांना डावलून. हा विषय जो हा पक्षाचा आहे की पक्ष कुणाला देईल, पक्ष कुणाला देईल शेवटी त्यांचंच काम करणार आहे. आणि आज पक्ष असतील किंवा आज ज्यांच्याकडे ती अथॉरिटी आहे ते ठरवतील की कुणाला द्यायचं आहे. आपण काय केलंय की तिथं मागणी केलेली आहे, आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. आपण इच्छा व्यक्त समजा केली- नाही दिलं तिकीट, समजा नाही दिलं तिकीट, काय करणार? काही हरकत नाही, नाही तर नाही. आपण काम अपक्ष करू बंडखोरी पक्षाचं. वगैरे? नाही 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 नाही. आपण पक्षाचं काम करू, कुठल्या? जे भाजपचं असेल त्या. अच्छा, हो. बरं बरं. म्हणजे भाजपवर तुम्ही तिकीटची मागणी केला, होय, होय, होय. तिकीट नाही दिलं तर बंडखोरी करणार नाही, अपक्ष उभारणार नाही, नाही, नाही. भाजप भारतीय जनता पक्षाचंच काम होय, करणार. होय, होय, होय. समजा तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही निवडून आला, तर तुम्ही कुठल्या कामाला, प्रभाग क्रमांक 10 मधल्या कामाला प्राधान्य द्याल? कुठली विकास कामं हाती घ्याल? आज त्या भागात पण बरेचसे नवीन नगर किंवा नवीन एरिया जो वाढलेला आहे, तिथं पाण्याची समस्या आहे किंवा स्वच्छता. महत्वाचं म्हणजे काय की आज काही भागात स्वच्छतेचा जो विषय आहे तो आपण तिथं म्हणजे लावून धरू आणि तो त्याची ती पूर्तता करू आपण. रस्ते जे आहेत, रोड बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज खड्डेमय रस्ते झाले आहे. आज आपण बघतोय की लक्ष्मी चौक ते म्हणजे पोशंबा मंदिरचा जो चौक रोड आहे तो रोड पूर्ण खराब झालेला आहे. आज लोकांना त्याचा त्रास आहे त्या गोष्टीचा. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण काम करू की आपण बघतोय की आपण जेव्हा आपल्या घरात किंवा आपल्या एरियात काम करतो, आपण काय बघतो, सर्व काही व्यवस्थित असलं पाहिजे, स्वच्छता असलं पाहिजे, आरोग्यदायी असलं पाहिजे. तोच ते प्रभाग पण एक आहे की आपले घर आहे, आपले कुटुंबातील लोक सगळे राहतात तिथं, तर त्यांच्यासाठी जे काही गरजेचं आहे ते आपण कार्य आपण तिथं करूया. सर, मला एक विचारायचं आहे. तुमचं काम मोठं आहे, चांगलं आहे. तुम्ही ते अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक किंवा मॅनेजमेंट वगैरे सांभाळता मला त्या पदावर राहून तुम्हाला निवडणूक लढवता येते का शासकीय नियमानुसार? हो, मी तिथं संस्थापक अध्यक्ष आहे असल्याने ती काही गव्हर्नमेंट किंवा ग्रँटेबल स्कूल नाही आहे की तिथं करून मला इथं काम करता येणार नाही. शिक्षकांना शिक्षक नाही ना? मी शिक्षक नाही आहे, मी तेच म्हटलं तुम्हाला. म्हणजे मी ऑफिसर chairman आहे. म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये क्लार्क, शिपाई यांना निवडून लढवता येते का? जर का राजीनामा देऊन लढवावं लागते? नाही, जर निवडून आले तर ते राजीनामा देतील ना. तसं तुमचं येत नाही का? तुमचं नाही नाही नाही, तसा काही विषय नाही. म्हणजे तुमचं फक्त संस्थापक अध्यक्ष आहे, म्हणजे कुठलंही असं व्यवस्थापकीय पद नाही तुमच्याकडे? नाही, बघा, मी ऍडमिशन जरी करत असलो तर त्याला असं कुठलं बंधन नाही की मी म्हणजे निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही, असं कुठलं त्याला बंधन नाही आहे का? नक्की नक्की नक्की. अच्छा अच्छा. सर, तुम्ही आलात आमच्या चॅनलला, सदीच्या वेळ दिला तुम्ही, मुलाखत खूप चांगलं. थँक्यू. तुमचा सगळा प्लस पॉईंट मला कुठला आवडला सर? तुम्ही जे इंग्लिश मिडियम स्कूल हातवाडा भागामध्ये केलात, झोपडपट्टी भागामध्ये केलात, गोरगरीब जे विडी वाढणारे वगैरे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तिथल्या मुलांना तुम्ही इंग्रजी शिक्षण द्यायला लागलात. ज्या मुलांना मराठी शिक्षण नोकरी मिळत नाही, शिक्षणच मिळत नाही, अशा लोकांना तुम्ही इंग्रजी शिक्षण देत आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि तुम्ही महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सशक्त तगडे कार्यकर्ता, अभ्यासू कार्यकर्ता, आमची स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीने का शुभेच्छा आहे. तुमच्यासारखा एक अभ्यासू ज्याला खरंच राजकारणात कळतंय, समाजसेवेतलं कळतंय, शैक्षणिक क्षेत्रातला तुमचा अभ्यास दांडगा, त्याचा महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ नावाचा बोर्ड आहे महानगरपालिकेचा, स्वतंत्र वेगळ्या नवपेठमध्ये होय आहे, तिथं आहे, त्याला फायदा होईल. तर तुम्ही खरोखरच बहुसंख्य मताने निवडून यावं अशा आम्ही स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही आलात, मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.